श्री स्वामी समर्थ. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. कारण की विश्वास हाच माणसाला सर्व काही करायला लावत असतो. कारण की विश्वासामुळं आपलं नातं दृढ होत असतं. त्यामुळं पती पत्नीने एकमेकावरती विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. काळजी करणारं माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील तितकंच भाग्य लागतं. जीवनात कधी कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पत्नीला व पत्नीने पतीला सांगावे. यामुळं आपलं दुःख बाहेर जाणार नाही आणि आपल्या दोघांमध्ये जर दुःखच्या वेदना एकमेकांना कळाल्या तर जेणेकरून दोघंही एकमेकांना सहकार्य करतील. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचं असतं. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंद प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचवलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्यांच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते, जिथे विज्ञानाची सीमा संपते, तिथून देवाच्या प्रांत किंवा देवाची सीमा सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष वेणी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. स्वतःवर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपल्या भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नकोस. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर पतन निश्चित आहे. दुसऱ्याचा ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. युवकाने सल्ल्याचा पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरु कृपेमुळे संकटाला सामोरं जायची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणं ही सुद्धा एक ईश्वराची भक्ती आहे. लक्षात ठेव, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधना म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही. आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्यातच हे असतं त्याचं हृदय निर्मळ होतं. अशा निर्मळ हृदयात ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र स्वामींनी मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दूर होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी स्वामी संग धरता कोण राहील निराधार. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार.
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओटावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण की मी तुमच्या हृदयातच आहे. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची परिचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. अहंकार आणि गैरसमजामुळं माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. उपास नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपास अहंकाराचा करावा, कधी उपास मीपणाचा सुद्धा करावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. तुम्ही खरी करू श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा दैवत्व येते. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास, डोळे बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतीही वाईट विचारांवरती कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखा त्यावेळी तुझी सावलीही सोडेल सा. तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणींना अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असे स्वामी समर्थांचे नवनवीन विचार, स्वामी समर्थांचे नवनवीन कोट्स पाहण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. यामुळे आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहतील. धन्यवाद.